अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नाला विधानसभेत आमदार सुलभाताई खोडके यांनी जोरदार वाचा फोडली। त्यांनी बेकायदेशीर सावकारी, शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावण्याचे प्रकार आणि किसान क्रेडिट कार्ड योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीचा मुद्दा उपस्थित करत शेतकऱ्यांना सावकारांच्या विखड्यातून मुक्त करण्यासाठी सरकारने नेमकी कोणती पावले उचलली आहेत, असा थेट सवाल सभागृहात केला। यावेळी आमदार सुलभाताई खोडके यांनी अमरावती जिल्ह्यात बेकायदेशीर सावकारी विरोधात किती तक्रारी प्राप्त झाल्या, किती गुन्हे दाखल झाले आणि दोषींवर कोणती कारवाई करण्यात आली याची माहिती सरकारकडे मागितली। तसेच प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतील लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्डचा लाभ कितपत मिळाला आहे याबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केला। अध्यक्ष महोदय, अमरावती जिल्ह्यातील सर्वात महत्त्वाचा म्हणजे शेतकऱ्यांचा प्रश्न आहे आणि सावकारी कर्जाच्या संदर्भात हा प्रश्न विचारला आहे। याच्यामध्ये आपण म्हटलं आहे की हे खरे नाही म्हणून मला या ठिकाणी मंत्री महोदयांना प्रश्न विचारायचा आहे की अमरावती जिल्ह्यामध्ये अवैध सावकारीच्या किती केसेस दाखल केल्या, किती जणांवर गुन्हा दाखल केलेला आहे याची माहिती द्यावी। यावर उत्तर देताना संबंधित मंत्र्यांनी सांगितले की अमरावती जिल्ह्यात बेकायदेशीर सावकारी विरोधात 383 तक्रारी प्राप्त झाल्या असून 34 प्रकारामध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। या कारवाईत 40 आरोपींवर FIR नोंदविण्यात आले आहेत। मंत्र्यांनी पुढे सांगितले की बेकायदेशीरपणे ताब्यात घेतलेल्या शेतजमिनी आणि मालमत्ता मूळ शेतकऱ्यांना परत मिळवून देण्यासाठी प्रशासनाकडून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे। या मोहिमेअंतर्गत 20 हेक्टरहून अधिक जमीन आणि 3,63,400 चौरस फूट मालमत्ता संबंधित लाभार्थ्यांना परत देण्यात आली आहे। अमरावती कार्यालयामध्ये 383 तक्रारी प्राप्त झाल्या ताई, त्यापैकी 266 प्रकरण तथ्य आढळून आलेले नाहीत, परंतु 34 प्रकरण अवैध सावकारी आढळून आल्याने संबंधितावर आपण FIR करण्यात आलेले आहेत। 48 आरोपी करण्यात आलेले आहेत आणि कलम 18(2) अंतर्गत जिल्हा निबंधक सहकारी संस्था अमरावती कार्यालयात 54 तक्रारी प्राप्त झाल्या होत्या। त्यापैकी 44 प्रकरण निकाली काढण्यात आलेली असून त्यातील 16 प्रकरणामध्ये 20 हेक्टर 24 आर शेत जमीन 3,63,400 अर्जदारास परत करणारे आहेत। ज्या सावकारांनी अशा प्रकारचे काही तिथं हडपायचा प्रयत्न केला होता त्याच्यामध्ये काही तथ्य आढळून आलं तर त्याच्यामध्ये 20 हेक्टर 24 आर आणि 3,63,000 रुपये त्या शेतकऱ्याला परत देण्याचं काम आतापर्यंत त्या ठिकाणी केलं आहे। नूतनीकरणासाठी 10,776 अर्जाचे नूतनीकरण करण्यात आलेले आहेत। आज इथं बघितलं आपण सावकाराची दरवर्षाला नूतनीकरण असतंय आणि 1,435 नवीन परवाने देण्यात आले आहेत। काही रिन्युअल होतात, काही नवीन मागतात, म्हणून आकडा तुमच्या समोर ठेवला आहे। आणि 12,211 पात्र परवानधारकांना सावकार आपल्याकडे आहेत। आणि राज्यात सावकारी कायदा आल्यापासून अवैध सावकारीबाबत 11,502 तक्रारी प्राप्त झाल्या असून 1219 प्रकरणामध्ये महाराष्ट्र सावकारी नियम अधिनियम 2014 मधील 18(2) सांगितल्याप्रमाणे 830.42 हेक्टर जमीन परत करण्यात आलेली आहे। तसेच एकूण 549 प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। शेतकऱ्याने सुलभतेने नवीन पीक कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी शासन विशेष सवलती योजना लागू केलेल्या आहेत। यावेळी आमदार सुलभाताई खोडके यांनी शेतकऱ्यांना सावकारवर अवलंबून राहू नये यासाठी किसान क्रेडिट कार्ड आणि पीक कर्जाची सुविधा अधिक प्रभावीपणे उपलब्ध करून देण्याची मागणी केली। त्याचसोबतच दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे की पंतप्रधान किसान सन्मान योजना आपण अंतर्गत किसान क्रेडिट कार्डच्या सुविधा आपण उपलब्ध करून देतो, तर किती लाभार्थ्यांना याचा लाभ आपण मिळवून दिला याचं आपण शासनाने उत्तर द्या। यावर सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतील पात्र शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून पीक कर्ज उपलब्ध करून देण्यात येत असून पशुसंवर्धन, मत्स्य व्यवसाय आणि कृषीपूरक व्यवसायांनाही या योजनेचा लाभ दिला जात असल्याचे स्पष्ट केले। सुलभाताईने विचारलेला प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे। आपण आत्ताच विचारलात की मला शेतकऱ्याला या ठिकाणी कर्ज दिलं जाते का नाही, त्या संदर्भात सुलभतेने नवीन पीक कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने खालील विशेष सवलत लागू योजना केलेली आहे। पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांना बँकेकडून किसान क्रेडिट सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत। त्याच्या वतीनं 12 लाख शेतकऱ्यांना हे किसान क्रेडिट कार्ड दिलेले आहेत आणि 2 बँकाकडून शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या किसान क्रेडिट कार्ड सुविधेमध्ये कृषीपूरक व्यवसाय जसे केवळ कृषीपूरकच नाही तर मधल्या काळामध्ये आपण
मत्स्य व्यवसायाला देखील कृषीचा दर्जा दिलेला आहे. पशुसंवर्धना देखील याच्यामध्ये समाविष्ट केला आहे. याच्यासाठी स्वतंत्र कर्ज मर्यादा मंजुरीबाबत केंद्र शासनाने अनेक उपाययोजना केलेल्या आहेत. आज आपल्या राज्यामध्ये बघितलं तर एक 5-7 बँका अडचणीत आल्यात. एक वर्धा बँक आहे, नागपूर बँक, बुलढाणा बँक, नाशिक बँक, धाराशिव, बीड. इथं शेतकऱ्याला कर्ज भेटू शकत नाही. तर त्या ठिकाणी या जिल्हा बँकेची एनओसी घ्यायची आणि राष्ट्रीय बँकाकडून त्यांना पीक कर्ज देण्याची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. अमरावतीतील शेतकऱ्यांच्या समस्या थेट विधानसभेत मांडत आमदार सुलभाताई खोडके यांनी बेकायदेशीर सावकारी विरोधात कठोर कारवाई आणि शेतकऱ्यांना सुलभ कर्ज पुरवठ्याची मागणी केली. यामुळे हा महत्त्वाचा मुद्दा पुन्हा एकदा राज्याच्या पटलावर चर्चेचा विषय ठरला.